चारचाकी वाहनात गावठी कट्टा व कोयते चॉपर घेऊन फिरणाऱ्या गुन्हेगारास गुंडाविरोधी पथकाने केले जेरबंद। दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी गुंडाविरोधी पथकाचे पोलीस अंमलदार विजय सूर्यवंशी यांना मिळालेल्या बातमीनुसार मिलिंद भालेराव हा त्याचे ताब्यातील चारचाकी वाहनामध्ये हत्यार घेऊन फिरत असून तो रात्री रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक येथे येणार असल्याने दोन पथक तयार करून रेणुका सोसायटी वडाळा नाका नाशिक परिसरात सापळा रचला असता दिनांक 6 फेब्रुवारी 2025 रोजी आरोपी दुल्ली उर्फ मिलिंद मनोहर भालेराव वय 37 वर्ष हा त्याच्या ताब्यातील महिंद्रा कंपनीचे लोगॉन कारसह मिळून आल्याने त्याचे वाहनामध्ये एक देशी बनावटीचा पिस्टल, दोन जिवंत काडतुसे, एक लोखंडी कोयता व एक चॉपर असे एकूण 2,43,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून सदर आरोपीवर मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देऊन गुन्हा नोंद केला आहे। सदरची कामगिरी संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर, प्रशांत बच्छाव पोलीस उपायुक्त गुन्हे, संदीप मिटके सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते, पोलीस उपनिरीक्षक दिलीप सगळे, विजय सूर्यवंशी, सुनील आडके, प्रदीप ठाकरे, भूषण सोनवणे, राजेश राठोड, गणेश भागवत, अक्षय गांगुर्डे, अशोक आघाव, प्रवीण चव्हाण, सुनीता कवडे यांनी संयुक्तरित्या कामगिरी पार पाडली आहे। स्टार न्यूज ब्युरो, नाशिक।